डेटाबेस कनेक्टिव्हिटी पुन्हा एकदा सांगतोय. आपण सी शार्प मध्ये कनेक्टिव्हिटी केलेली आहेच. आज च्या सेशन मध्ये डेटाबेस कनेक्टिव्हिटीला पुन्हा एकदा स्टार्ट करूया. मी माझं स्क्रीन आपल्यासोबत शेअर करतोय. हा माझा ASP.NET चा प्रोग्राम कोड मी UI ऑलरेडी डिझाईन करून ठेवलेला आहे. युजर इंटरफेस UI मी UI ऑलरेडी डिझाईन करून ठेवलाय आणि तो UI मोस्टली अशा पद्धतीनं दिसावा या पद्धतीने माझा UI आहे. आतापर्यंत आपण UI डिझाईन केलाय, पण UI डिझाईन करण्यासाठी आपण काही स्पेशल एफर्ट्स ऍज सच घेतलेले नव्हते. म्हणजे टेक्स्ट बॉक्सेस आपण डायरेक्टली घेतले होते, ते कुठेतरी स्कॅटर्ड येत होते. स्कॅटर्ड इन द सेन्स अलाइनमेंट्स प्रॉपर नव्हत्या. आपण बटन्स घेतले होते, त्याच्यामध्ये अलाइनमेंट्स नव्हत्या. तर इथं UI थोडासा म्हणजे अगदीच काही मी स्टँडर्ड डिझाईन केलेला नाहीये. त्यातल्या त्यात थोडासा चांगला UI डिझाईन करण्याचा प्रयत्न केलाय. UI डिझायनिंग मध्ये मी टेबलचा उपयोग केलेला आहे. तुमचा टेबल टॅग वापरलेला आहे. HTMLचा प्लेन HTMLचा टेबल टॅग वापरलाय आणि मग बाकी हे जे कंट्रोल्स दिसत आहेत, तुमचं बटन कंट्रोल दिसतंय, लिस्ट आपलं खाली तुमचा ग्रिड कंट्रोल आहे आणि टेक्स्ट बॉक्सेस आहेत. हे मी आपला जो टेबल टॅग आहे त्या टेबल टॅगच्या मध्ये ऍड करून ठेवलेलं आहे. ह्या पद्धतीने माझा टेबल टॅग डिझाईन केलेला होता. मी तुम्हाला UIचं शॉर्ट मध्ये कोडिंग दाखवतो. हा माझा UI युजर इंटरफेस. हेडिंग टॅग मध्ये दिलंय. बाय डिफॉल्ट आपल्याला डिव्हिजन टॅग जो मिळत असतो ना, त्या डिव्हिजन टॅगचा अलाइनमेंट प्रॉपर्टी वापरली आणि सेंटरला अलाइन करून घेतलेला आहे. त्याच्यामुळे मला सगळं पेजच्या सेंटरला दिसतंय. डिव्हिजन टॅगची अलाइन नावाची प्रॉपर्टी वापरलेली आहे. आपल्या डिव्हिजन टॅगला अलाइन नावाची प्रॉपर्टी आहे. DIV टॅग आहे, त्याला अलाइन प्रॉपर्टी आहे, ती वापरून सेंटरला घेतलेला आहे. विशेष काही नाही. आणि मग हेडिंग टॅग वापरला H1, त्याला स्टुडंट रेकॉर्ड असं नाव दिलं आणि इथून मी माझा टेबल टॅग चालू केला. टेबल टॅग मध्ये हा तुम्हाला टेबल टॅग चांगल्या पद्धतीने येतो. हा माझा TR टेबल रो, त्याच्यामध्ये टेबल डेफिनेशन, स्टुडंट रोल नंबर आणि दुसरा टेबल डेफिनेशन मध्ये मी माझा टेक्स्ट बॉक्स ऍड करून ठेवलाय. तसंच हे खाली सुद्धा स्टुडंट नेम एका सेलमध्ये आणि दुसऱ्या सेलमध्ये त्याचा टेक्स्ट बॉक्स कन्सर्न, या सेलमध्ये कॉन्टॅक्ट नंबर साठी आणि कॉन्टॅक्ट नंबर रीड करण्यासाठीचा टेक्स्ट बॉक्स. आणि खाली जे 3 बटन्स मी कंटिन्युअस घेतलेले आहेत, एकच मी सेल वापरलाय, टेबल डेफिनेशन एकच वापरलाय आणि कॉलस्पॅन प्रॉपर्टी वापरली आहे. कॉलस्पॅन प्रॉपर्टी वापरल्यामुळे काय होतं माहितीये का, की 2 कॉलम एकत्र येतात. आपण मर्जिंग म्हणतो ना, मॅन्युअली टेबलमध्ये ज्यावेळेस आपण वर्ड मध्ये टेबलमध्ये काम करत असताना आपल्याला सेल मर्ज करायची आहे. एक्सेल मध्ये काम करतो आपण, आपल्याला 2 कॉलम मर्ज करायचे, 2 सेल मर्ज करायच्यात, रो वाईज किंवा कॉलम वाईज. तसं मला 2 वेगवेगळे कॉलम्स मर्ज करून घ्यायचे होते, म्हणून त्याची प्रॉपर्टी आहे कॉलस्पॅन नावाची प्रॉपर्टी. ती कॉलस्पॅन प्रॉपर्टी वापरून मला 2 कॉलम मर्ज करायचे, म्हणून कॉलस्पॅन मी 2 टाकला. आपल्या टेबल सोबत काम करत असताना हे आपल्याला वापरता येतं. कॉलस्पॅन प्रॉपर्टी आहे, TD सोबत वापरली आहे आणि 2 कॉलम मी मर्ज करून घेतले. फाईन. आणि मग तिथं मी काय केलं, बटन्स ऍड करून घेतला. हा एक बटन टाकला, त्याची क्लिक इव्हेंट ऍक्टिव्हेट करून घेतलेली आहे. दुसरा अजून एक बटन टाकला डिलीट साठी, त्याची इव्हेंट अजूनही ऍक्टिव्हेट करायची आणि तिसरा बटन मी घेतला अपडेट साठी, त्याची पण इव्हेंट ऍक्टिव्हेट करायची आहे. फक्त मी ऍड नावाच्या बटनची इव्हेंट ऍक्टिव्हेट करून घेतली आहे. आणि हा जो प्रकार दिसतोय ना, हा प्रकार सिलेक्ट केलेला, ते म्हणजे काय आहे की मी स्पेसिंग दिलेले आहेत. एक ब्लँक स्पेस जर तुम्हाला 2 कंट्रोल्स मध्ये ऍड करायचा असेल, एक सिंगल ब्लँक स्पेस जर टाकायचा असेल 2 कंट्रोल मध्ये, तर आपल्याला वापरावं लागतं ampersand NBSP, where NBSP stands for new blank space. न्यू ब्लँक स्पेस, NBSP. मग हा जो NBSP आहे, हा NBSP वापरून मी ब्लँक स्पेसेस ऍड केलेले आहेत. हे बघा, जर मी हे ब्लँक स्पेसेस काढून टाकले तर काय होतं माहितीये का, की सगळे बटन कंट्रोल्स जे आहेत ना,
ते बटन कंट्रोल्स हे एकमेकांना कनेक्टेड दिसतात, म्हणजे त्यांच्यामध्ये स्पेसेस दिसत नाहीये. म्हणून मग मी ही प्रोव्हिजन अडॅप्ट केली अँड NBSP ऍड केला. मी इथलं काढून टाकलं. हे बघा, हे सगळे कंट्रोल्स कसे झाले, जोडून आले एकमेकांना. यांच्यामध्ये मला ब्लँक स्पेसेस ऍड करायचे. त्यामध्ये ब्लँक स्पेस मी ऍड नंतर ब्लँक स्पेसेस ऍड करायचे आणि आपला डिलीटचा बटन आहे, त्या डिलीटच्या बटन मध्ये सुद्धा ऍड स्पेसेस ऍड करायचे. म्हणून मग मी इथं तुमचा अँड NBSP घेतला. फाईन, म्हणजे ब्लँक स्पेसेस ऍड करून घेतले, याला म्हणायचं अँड NBSP, न्यू ब्लँक स्पेस. जितके वेळेस तुम्ही अँड NBSP देणार तेवढा स्पेस ऍड केले जातात. ठीक आहे. तर ह्या पद्धतीनं मी हा UI डिझाईन करून घेतलेला आहे, युजर इंटरफेस डिझाईन करून घेतलाय. युजर इंटरफेस डिझाईन केल्यानंतर आपल्याला कनेक्टिव्हिटीला जायचं आहे, फॉरवर्ड व्हायचंय कनेक्टिव्हिटीला. कनेक्टिव्हिटी SQL सर्व्हर सोबत असल्यामुळं मी SQL सर्व्हर ऑन करून घेतलेला आहे अगोदर, आणि त्या SQL सर्व्हर मध्ये मी एक नवीन टेबल क्रिएट करून घेतलाय. टेबलचं नाव आहे STUDREC, स्टुडंट रेकॉर्ड. आणि तो टेबल माझ्या एक्झिस्टिंग डेटाबेस मध्येच मी घेतलेला आहे. माझा एक्झिस्टिंग डेटाबेस RSML स्टुडंट, या RSML स्टुडंट मध्ये मी नवीन टेबल ऍड करून घेतलेला आहे. लेट मी क्लिअर वन थिंग, वेन यू आर डीलिंग विथ युअर प्रोजेक्ट्स, तर टेबल हा प्रत्येक डेटाबेस, नवीन डेटाबेस मध्ये यावा असं मॅन्डेट नाहीये, किंवा इनफॅक्ट असं नाहीच आहे, कन्सेप्ट ती नाहीये. देर शुड बी ओनली वन डेटाबेस throughout the project, and the database may contain n number of tables. तुम्हाला जेवढे ऍड करायचे टेबल तेवढे सगळे टेबल कुठे असतील, एकाच डेटाबेस मध्ये असतील. नो डाउट, वेदर यू आर डीलिंग विथ ओरेकल डेटाबेस, यू आर डीलिंग विथ ऍक्सेस ऍज अ डेटाबेस, और यू आर डीलिंग विथ MySQL और SQL सर्व्हर, कुठलाही डेटाबेस तुम्ही युटिलाइज करा, डेटाबेस एकच ठेवा आणि एका डेटाबेस मध्ये तुम्हाला तुमच्या प्रोजेक्ट मध्ये लागणारे जेवढे काही टेबल्स आहेत ते सगळे टेबल्स एकाच डेटाबेस मध्ये. इफ वी आर वर्किंग विथ ऍक्सेस, तर ऍक्सेस मध्ये तुमची फाईल, ऍक्सेसची जी बनवलेली आहे ती तुमची डेटाबेस फाईल असेल, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ टेबल्स क्रिएट करता येतात. ऍक्सेस मध्ये n नंबर ऑफ टेबल वापरता येतात, असं काही लिमिटेशन नाही आहे. ऍक्सेस मध्ये 10च टेबल वापरावेत, 5च टेबल, 256 टेबल पर्यंत तुम्हाला जाता येतात. 256 टेबल्स, ते लिमिटेशन अगोदर होतं, ज्यावेळेस आम्ही ऍक्सेस MS ऍक्सेस अगदी लेटेस्ट सॉरी त्यावेळेस आमचं लेटेस्ट व्हर्जन वापरायचो. पण आता सगळे व्हर्जन्स मॉडिफाय झालेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचे जे लिमिटेशन्स होते की पूर्वी 256 टेबल्स क्रिएट करता येत होते, त्याच्यापेक्षा जास्त क्रिएट करता येत नव्हते. आता काही तशी लिमिटेशन ऍक्सेस मध्ये सुद्धा राहिलेली नाहीये. तुम्हाला जेवढे हवेत तेवढे टेबल्स क्रिएट करता येतात ऍक्सेस मध्ये सुद्धा. त्यामुळे डेटाबेस शुड बी वन ओनली, and in the database you can have more than one tables depending on the requirement of your application. मग इथं एक टेबल क्रिएट केलाय, टेबलचं नाव आहे STUDREC, आणि ह्या टेबल मध्ये 3 कॉलम्स मी ऍड करून घेतलेले आहेत. एक कॉलम आहे तुमचा SRNO, दुसरा SIM, आणि तिसरा CNO, स्टुडंटचा कॉन्टॅक्ट नंबर. पहिलाच फक्त इंटिजर आहे आणि दुसरे दोन्ही कॉलम्स माझे कॅरेक्टर डेटा टाइप मधले आहेत, nvarchar आहे. ओके, कॅरेक्टर डेटा टाइप मधले आहेत. आणि कॉन्टॅक्ट नंबरचा जो लिमिटेशन ठेवलेला आहे ते मी 10 कॅरेक्टरचं ठेवलेला आहे, म्हणजे मोबाईल नंबर तुमचा मॅक्सिमम 10 कॅरेक्टर पर्यंत येतो, म्हणून 10 कॅरेक्टर ठेवलेला आहे. फाईन, हा या पद्धतीने डेटाबेस आपण प्रिपेअर केलेला आहे आपल्या SQL सर्व्हर मध्ये. हा तुमचा मायक्रोसॉफ्ट SQL सर्व्हर मॅनेजमेंट स्टुडिओ, कन्सोल स्टुडिओ म्हणतात त्याला. डन. आणि इथं आता आपल्याला कनेक्टिव्हिटी एस्टॅब्लिश करायची आहे. कनेक्टिव्हिटी एस्टॅब्लिश करण्यासाठी आपल्याला बेसिक थिंग, अगदी बेसिक काय लागतं की आपल्याला कनेक्शन स्ट्रिंग लागते. कनेक्शन स्ट्रिंग कुठल्याही डेटाबेसवर जर वर्कआउट करत असाल तर त्या डेटाबेसची आपल्याला कनेक्शन स्ट्रिंग प्रोव्हाइड करून घ्यावीच लागते, अवेलेबल करून घ्यावी लागते. मग ते कनेक्शन स्ट्रिंग अवेलेबल करून घेण्यासाठी मी म्हणालो होतो की तुम्हाला पाठ असेल तर तुम्ही मॅन्युअली टाईप करू शकता, आणि जर पाठ नसेल तर हा सर्व्हर एक्सप्लोरर विंडो आहे ना, इट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आपल्याला कनेक्शन स्ट्रिंग फेच आउट करून देण्यासाठी हा सर्व्हर एक्सप्लोरर खूप छान आहे. या सर्व्हर एक्सप्लोरर मध्ये इथे जे डेटा कनेक्शन म्हणून दिलेलं आहे, ह्या डेटा कनेक्शनला मी राईट क्लिक करेल
त्याच्यानंतर मी ऍड कनेक्शन ऍड कनेक्शनला गेलो आणि ऍड कनेक्शन मध्ये जाऊन मी चेंज वर क्लिक केलं आणि मी इथून घेतला एसक्यूएल सर्व्हर. ठीक आहे, एसक्यूएल सर्व्हर घेऊन मी ओके केलं. इथं मला माझं सर्व्हर नेम प्रोव्हाइड करायचंय. सर्व्हर नेम मी इथून कॉल करतो. माझं सर्व्हर नेम आहे विश्वार्थी /SQL एक्सप्रेस. तर हा जो माझा सर्व्हर नेम आहे हा सर्व्हर नेम मी इथं अवेलेबल करून देतो. मी दिला VISWARTI/SQLEXPRESS. हा झाला माझा सर्व्हर नेम. सर्व्हर नेम दिल्यानंतर लॉग इन साठी ऑथेंटिकेशन जे लागतं ना, जर आपल्या एसक्यूएल सर्व्हरला आपण युजर नेम पासवर्ड प्रोव्हाइड केला असेल, एसक्यूएल सर्व्हरला ज्यावेळेस आपण कनेक्ट करतो ना, तिथं कनेक्ट करत असताना जर आपण विंडोज ऑथेंटिकेशन ठेवले असेल तर इथं सुद्धा विंडोज ऑथेंटिकेशनच ठेवायचं. इथं एसक्यूएल सर्व्हर ऑथेंटिकेशन घ्यायचं नाही. हे बघा, तुम्हाला एसक्यूएल सर्व्हर मध्ये नेऊन दाखवतो. ह्या एसक्यूएल सर्व्हर मध्ये मी एकदा ह्याला डिस्कनेक्ट करतो. आपल्या सर्व्हरला मी डिस्कनेक्ट केला, वापस मी रिकनेक्ट करतो. इथं रिकनेक्ट करत असताना ऑथेंटिकेशन बघा, ऑथेंटिकेशन काय वापरलंय आपण? विंडोज ऑथेंटिकेशन वापरलंय आणि विंडोज ऑथेंटिकेशन वापरून आपण एसक्यूएल सर्व्हरला कनेक्ट करतोय, हो ना. मग ज्यावेळेस आपण ऍक्सेस मध्ये आपल्या डॉटनेट मध्ये काम करत असतो आणि डॉटनेट मध्ये काम करत असताना कनेक्शन स्ट्रिंग अवेलेबल करून घेण्यासाठी जी प्रोसिजर करतोय ना, तिथं सुद्धा काय पाहिजे? विंडोज ऑथेंटिकेशन हवंय. एसक्यूएल सर्व्हर ऑथेंटिकेशन घेऊ नका. फाईन, विंडोज ऑथेंटिकेशन घ्या आणि मग खाली तुमचा डेटाबेस सिलेक्ट करा, कोणत्या डेटाबेसला तुम्हाला कनेक्ट करायचं आहे. जेवढे डेटाबेसेस होते तेवढे सगळे डेटाबेसेस इथं फेच आउट होतात तुमच्या एसक्यूएल सर्व्हर मधले. डेटाबेस माझा आहे RSML स्टुडंट नावाचा डेटाबेस. मी सिलेक्ट केला. डेटाबेस सिलेक्ट केल्यानंतर डेटाबेस पर्यंत प्रॉपर जातो का, त्याच्यासाठी टेस्ट कनेक्शन बटन आहे, क्लिक करा. मेसेज जर हा आला, कनेक्शन सक्सेडेड म्हणून जर मेसेज आला, तर समजायचं की जी काही कनेक्शन स्ट्रिंग क्रिएट होणार आहे ती प्रॉपर कनेक्शन स्ट्रिंग आहे, त्याच्यामध्ये चेंजेस करायचे नाही आपल्याला. आणि जर हा मेसेज आला नाही तर आयदर देअर मे बी अन एरर विथ ऑथेंटिकेशन और देअर मे बी एरर विथ युअर एसक्यूएल सर्व्हर. दोन ठिकाणी एरर असू शकते, ऑथेंटिकेशन मध्ये किंवा तुमच्या एसक्यूएल सर्व्हर मध्ये एरर असू शकते. मग ती एरर आपल्याला ट्रेस आउट करावी लागेल. ओके, तर सध्या कनेक्शन सक्सेडेड म्हणून मेसेज आला, ओके वर क्लिक करा. आणि फायनली हा जो ऍड कनेक्शन डायलॉग बॉक्स होता याला सुद्धा ओके म्हणून टर्मिनेट करा. इमिडिएटली तुमच्या एसक्यूएल आपल्या सर्व्हर एक्सप्लोरर मध्ये कनेक्शन तुम्हाला दिसतं. हे कनेक्शन वापरायचं नाहीये, ह्यातलं फक्त आपल्याला काय वापरायचंय तर कनेक्शन स्ट्रिंग वापरायची आहे. ही कनेक्शन स्ट्रिंग प्रॉपर्टी विंडो मधून आली आहे, कनेक्शन स्ट्रिंग. आणि ही प्रॉपर्टी विंडो कुणाची आहे? तुमच्या ह्या एसक्यूएल सर्व्हरला कनेक्ट केलेल्या कनेक्शनची प्रॉपर्टी विंडो आहे. ठीक आहे, बघा मी दुसरं सिलेक्ट करतो, प्रॉपर्टी विंडो मध्ये रिमूव्ह झाला. मी पुन्हा आलो, प्रॉपर्टी विंडो मध्ये कनेक्शन स्ट्रिंग आली. आता ही जी कनेक्शन स्ट्रिंग आहे ह्या कनेक्शन स्ट्रिंगला कॉपी करा. ही कनेक्शन स्ट्रिंग आपल्याला युटिलाइज करायची आहे. डन. आता जाऊया याच्या बॅकएंडला. हा आपला UI आहे, फक्त युजर इंटरफेस आहे. आणि आता ह्या युजर इंटरफेसला आपल्याला डेटाबेस अवेलेबल करून द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला बॅकएंडला जावं लागेल आणि तो म्हणजे तुमचा CS कोड. CS कोड मध्ये तुम्हाला ऍड करून घ्यावं लागेल. जे काही नेम स्पेसेस याला लागणार आहेत ते नेम स्पेसेस आपण ऍड करून घेऊया. सी युजिंग सिस्टम डॉट डेटा डॉट नेमस्पेस मी वापरणार आहे. SQL क्लायंट हा नेमस्पेस. त्यानंतर अजून एक नेमस्पेस आपल्याला लागणार आहे, युजिंग सिस्टम डॉट डेटा नावाचा नेमस्पेस आपल्याला लागेल. डन. आणि जे क्लासेस आपल्याला वापरायचे आहेत ते क्लासेस आपण इथं कॉल करून घेऊया. पहिला क्लास मला वापरायचा आहे SQL चा कनेक्शन नावाचा क्लास वापरायचा आहे. मी त्याचा व्हेरिएबल सेट करून घेतो, CONN.
व्हेरिएबलच आहे हा, अजून इन्स्टन्स क्रिएट झालेला नाही. तसंच SQL चा कमांड नावाचा एक क्लास मला वापरायचा आहे. ह्या कमांड क्लासचा मी एक व्हेरिएबल डिक्लेअर करून घेतला CMD नावाचा. ग्रीड सोबत कनेक्टिव्हिटी करायची आहे मला. ग्रीडला पण डेटा मला प्रोव्हाइड करून द्यायचा आहे. मग ग्रीडला डेटा प्रोव्हाइड करून घेण्यासाठी मला SQL डेटा अडॅप्टर लागणार आहे. या डेटा अडॅप्टरचा मी DA नावाचा व्हेरिएबल डिफाईन करून घेतला आणि अडॅप्टरने दिलेला डेटा मला डेटा टेबल मध्ये घ्यायचा आहे, म्हणून मी डेटा टेबल नावाचा क्लास घेतला आणि त्याचा DT नावाचा एक व्हेरिएबल डिफाईन करून घेतला. हे एवढं मला लागणार आहे माझ्या ऍप्लिकेशन मध्ये, म्हणून तेवढे क्लासेस आणि त्या क्लासचे व्हेरिएबल्स वापरले. ठीक आहे. आता ज्यावेळेस तुमचं पेज लोड होतं मेमरीमध्ये, तेव्हा तुमचा जो कनेक्शन क्लास आहे, ह्या कनेक्शन क्लासचा नवीन इन्स्टन्स आता क्रिएट करा, हा न्यू इन्स्टन्स, आणि मग याला कनेक्शन स्ट्रिंग प्रोव्हाइड करून द्या. मी कनेक्शन स्ट्रिंग प्रोव्हाइड करून दिली. या पद्धतीनं ही कनेक्शन स्ट्रिंग मी कॉपी केली होती प्रॉपर्टी विंडो मधून, कनेक्शन स्ट्रिंग अवेलेबल करून दिली. कनेक्शन स्ट्रिंग अवेलेबल झाल्यानंतर तुमचं कनेक्शन ओपन करून घ्या. हे मॅन्डेट आहे, कनेक्शन आपल्याला ओपन करून घ्यावंच लागतं, अदरवाइज एरर येते, कनेक्शन क्लोज्ड नावाची एरर येते आणि मग आपला प्रोग्राम इन बिटवीन टर्मिनेट होऊन जातो. सो इट शुड नॉट हॅपन, म्हणून आपण कनेक्शन ओपन करून घेतला. कनेक्शन ओपन केल्यानंतर हे जे ऍड नावाचं बटन आहे, या ऍड नावाच्या बटनला क्लिक केल्यानंतर माझा रेकॉर्ड हा डेटाबेस मध्ये गेला पाहिजे. त्यासाठी मी एक स्ट्रिंग व्हेरिएबल डिफाईन करून घेतो, स्ट्रिंग व्हेरिएबल str1 नावाचा, आणि ह्या str1 व्हेरिएबलला मी इन्सर्ट क्वेरी डिझाईन करून दिली. इन्सर्ट इनटू टेबल नेम आहे माझा STUDREC व्हॅल्यूज, आणि मग व्हॅल्यू कोणत्या आहेत त्या व्हॅल्यू मी इथं असाइन करून देतो. पहिली व्हॅल्यू आहे माझी TXT रोल नंबर वाली किंवा SRNO चा टेक्स्ट मला पाहिजे, प्लस डबल कोटेशन ओपन, दुसरी फील्ड कॉमाने सेपरेट करा, आणि पुढच्या फील्ड मध्ये जो डेटा जाणार आहे तो टेक्स्ट डेटा आहे, म्हणून सिंगल कोट लागतो. तो सिंगल कोट ओपन करून घेतला, डबल कोटेशन क्लोज, टर्मिनेट केलं, पुन्हा रिकॉन्कॅटिनेट केलं. माझ्या टेक्स्ट बॉक्स येस नेम मधला टेक्स्ट मला कॉल करायचा आहे, पुन्हा कॉन्कॅटिनेशन केलं. जो सिंगल कोट आपण ओपन करून घेतला होता त्या सिंगल कोटला टर्मिनेट केलं, कॉमाने पुढची फील्ड सेपरेट केली, आणि समोरचा डेटा जो येणार आहे तो सुद्धा स्ट्रिंग आहे, म्हणून पुन्हा सिंगल कोट ओपन करून घेतला. पुढच्या डेटासाठी ही एक स्ट्रिंग जनरेट केली, रिकॉन्कॅटिनेट केलं, टेक्स्ट बॉक्स SCNO म्हणजे स्टुडंट्स कॉन्टॅक्ट नंबर, त्यातला टेक्स्ट मला कॉल करायचा आहे, आणि आता जी सिंगल कोट आपण ओपन करून ठेवली होती SCNO साठी त्या सिंगल कोटला मी टर्मिनेट केलं. इथं माझे क्वेरी पूर्ण संपते, म्हणून मी राउंडेड ब्रॅकेट दिला जो आपण व्हॅल्यूज नंतर ओपन केलेला होता, आणि वापस डबल कोटेशन क्लोज केला, स्ट्रिंग टर्मिनेट केली. शेवटी ऍज अ पार्ट ऑफ सिंटॅक्स ऑफ C# स्टेटमेंट म्हणून सेमिकोलन दिला. इन्सर्ट क्वेरी मी डिझाईन करून घेतली. इन्सर्ट क्वेरी डिझाईन झाल्यानंतर मी कमांड ऑब्जेक्ट जो आहे ह्या कमांड ऑब्जेक्टचा नवीन इन्स्टन्स क्रिएट करून घेतला. नंतर मी सांगितलं माझ्या कमांड ऑब्जेक्टला की तुझं जे ऍक्टिव्ह कनेक्शन राहणार आहे ते ऍक्टिव्ह कनेक्शन कोणतं आहे, CONN आहे, म्हणजे कमांडनी कोणत्या डेटाबेसवर वर्क करायचंय कमांड ऑब्जेक्टनी, तर तो डेटाबेस कोण देणार आहे तुमचा, CONN नावाचा व्हेरिएबल अवेलेबल करून देणार आहे, म्हणून कमांड डॉट कनेक्शन इज इक्वल टू CONN दिला. त्यानंतर तुमचा जो कमांड ऑब्जेक्ट आहे CMD, ह्या CMD ऑब्जेक्टला सांगितलं की त्याला जी कमांड टेक्स्ट येणार आहे रन करण्यासाठी, ही कमांड टेक्स्ट माझ्या
str1 नावाच्या व्हेरिएबल मधून येणार आहे. आणि फायनली तुमचा जो कमांड ऑब्जेक्ट आहे त्या कमांड ऑब्जेक्टला सांगा की एक्झिक्यूट कर नॉन क्वेरी एक्झिक्यूट कर. मेथड कॉल केली, एक्झिक्यूट नॉन क्वेरी नावाची मेथड कॉल केली आणि रेकॉर्ड इन्सर्ट करून घेतला. रेकॉर्ड इन्सर्ट झाल्यानंतर इमिडिएटली मला तो रेकॉर्ड माझ्या ग्रीड मध्ये दाखवायचा आहे. ठीक आहे, माझ्या ग्रीड मध्ये तो रेकॉर्ड लगेच आला पाहिजे. मी इन्सर्ट बटनला क्लिक केलं, ऍड बटनला क्लिक केलं की तो रेकॉर्ड डेटाबेस मध्ये पण पडला पाहिजे आणि सायमल्टेनियसली तो माझ्या ग्रीड मध्ये सुद्धा आला पाहिजे. मग ग्रीड मध्ये डेटा दाखवण्यासाठी आपण एक मेथड लिहूया. पब्लिक मेथड लिहिली मी, पब्लिक void आणि मेथडला नाव दिलं डिस्प्ले डेटा नाव दिलं मेथडला. युजर डिफाईन मेथड आहे ही, तुम्ही काहीही नाव द्या चालेल. आता इथं मी काय केलं की आपला जो डेटा अडॅप्टर होता ह्या डेटा अडॅप्टरचा नवीन इन्स्टन्स क्रिएट केला. न्यू डेटा अडॅप्टर. ओके, ह्या डेटा अडॅप्टरला मी select query दिली, select star from studrec table name terminate comma query कोणत्या डेटाबेसवर फायर करायची आहे तर जो डेटाबेस CONN नावाच्या ऑब्जेक्ट जवळ आहे त्या डेटाबेसवर क्वेरी फायर करायची असं मी ह्याला सांगितलं. क्वेरी फायर झाल्यानंतर तुमचा जो डेटा अडॅप्टर आहे त्या डेटा अडॅप्टर जवळ रेकॉर्ड्स आले. रेकॉर्ड आल्यानंतर माझा जो डेटा टेबल आहे त्या डेटा टेबलचा मी नवीन इन्स्टन्स क्रिएट करून घेतला आणि मग डेटा अडॅप्टरला सांगितलं की फिल कर रेकॉर्ड्स. कुठं तर डेटा टेबल मध्ये फिल कर रेकॉर्ड्स. आणि मग हा जो डेटा टेबल माझ्याकडे अवेलेबल झाला रेकॉर्ड फिल केल्यानंतर तो डेटा टेबल मी माझ्या ग्रीड व्ह्यूच्या डेटा सोर्सला अवेलेबल करून दिला. म्हणजे माझ्या ग्रीडला डेटा कुठून येणार आहे तर डेटा टेबल मधून येणार आहे. डन. आणि मी माझ्या ग्रीड व्ह्यूला काय केलं रिबाइंड करून घेतलं. रिबाइंड नावाची मेथड कॉल केली. कुठं गेली डेटा ग्रीड व्ह्यू 1 डॉट रिबाइंड. अरे कुठं आहे रे, डेटा बाइंड मेथड आहे बहुतेक. हा, डेटा बाइंड मेथड मी कॉल करून घेतली. डन. म्हणजे ग्रीड मध्ये डेटा कुठून यायला पाहिजे कसं यायला पाहिजे त्याच्यासाठी लागणारं प्रोसिजर मी डिझाईन करून घेतलं. काय लक्षात आलं? आता ही जी मेथड आहे ही मेथड मी कुठं कुठं कॉल केली ज्यावेळेस मी डेटा इन्सर्ट करतो तेव्हा डेटा मला दाखवायचा आहे माझ्या ग्रीड मध्ये डिस्प्ले डेटा कॉल केलं. ज्यावेळेस माझा फॉर्म लोड होतो म्हणजे कोणीतरी माझ्या वेबसाईटला ऍक्सेस करतं, माझ्या वेब ऍप्लिकेशनला ऍक्सेस करतं तेव्हा बाय डिफॉल्ट किती टेबल्स आहेत माझ्या रेकॉर्ड मध्ये ते त्याला दिसायला पाहिजे म्हणून फॉर्मच्या लोड इव्हेंट मध्ये सुद्धा मी त्या मेथडला कॉल करून घेतलं. पेजच्या लोड इव्हेंट मध्ये कॉल करून घेतलं. ह्या पद्धतीनं आपला इन्सर्ट बटन काम करतो. मागच्या सेशन मध्ये मी काय केलं होतं की इन्सर्ट केल्यानंतर सगळे टेक्स्ट बॉक्सेस मी क्लिअर करून घेतले होते. कुठं टाकला होता तुमच्या रोल नंबरच्या टेक्स्ट बॉक्स मध्ये टाकला होता. द सेम यू कॅन हॅव हिअर ऑल्सो. आपला जो टेक्स्ट बॉक्स आहे TXT SRNO कारण रेकॉर्ड इन्सर्ट झाल्यानंतर त्यात टेक्स्ट आपल्याला मेंटेन करण्याचा काही मतलब नाहीये त्यामुळे ती टेक्स्ट मी क्लिअर करून घेतली. तसंच रोल नंबर स्टुडंट नेमचा जो टेक्स्ट बॉक्स आहे त्याच्या टेक्स्ट प्रॉपर्टीला सुद्धा मी नल असाइन केला म्हणजे टेक्स्ट क्लिअर करून घेतला. फायनली आपला जो कॉन्टॅक्ट नंबरचा टेक्स्ट बॉक्स आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरच्या टेक्स्ट बॉक्सला सुद्धा आणि सिरियल नंबरच्या टेक्स्ट बॉक्सला सुद्धा मी काय करून घेतलं क्लिअर करून घेतलं. आणि सगळे रेकॉर्ड इन्सर्ट झाले टेक्स्ट बॉक्स क्लिअर झाल्यानंतर कर्सर वापस कुठे नेऊन ठेवायचा आपल्या SRNOच्या टेक्स्ट बॉक्स मध्ये नेऊन ठेवायचा आहे. म्हणून आपला SRNOचा टेक्स्ट बॉक्स जो आहे त्याला मी फोकस नावाचा मेथड त्याचं कॉल केलं म्हणजे फोकस कुठे जाईल तुमचा SRNO नावाच्या टेक्स्ट बॉक्स मध्ये पडेल वापस. म्हणून हा ऍडिशनल कोड आला.
ह्या ऍडिशनल कोडचा ऍज सच यूज नाहीये, पण UI आपलं चांगलं व्हायला पाहिजे. इन्सर्ट केल्यानंतर कर्सर वापस तिथे जाऊन पडायला पाहिजे. ही जी प्रोसिजर आहे ही प्रोसिजर आपल्याला अडॉप्ट करावी लागेल, म्हणून मी हा कोड लिहिला. अदरवाईज रेकॉर्ड इन्सर्ट करण्यासाठी ह्या कोडचा यूज ऍज सच नाहीये. रेकॉर्ड इन्सर्ट करण्यासाठी वरचे जे लाईन ऑफ कोड आहे तेवढेच महत्वाचे आहेत. रेकॉर्ड इन्सर्ट झाल्यानंतर तुम्हाला रेकॉर्ड डिलीट करायचा आहे, हो ना. म्हणजे वापस मी तुमच्या ऍप्लिकेशन डिझाईन मध्ये आलो. हा माझा डिलीट नावाचं बटन, डिलीट नावाच्या बटनला मी ऍक्टिव्हेट केलं त्याची इव्हेंट, आणि इथं मला डिलीट करण्यासाठीच प्रोसिजर लिहायचंय. मी हे सगळं प्रोसिजर घेतलं आणि मी इथं डिलीट साठी लिहिलं, डिलीट साठी. आणि डिलीट साठी जी क्वेरी आहे ती क्वेरी इथं आपल्याला स्पेसिफाय करावी लागेल. रेकॉर्ड डिलीट करण्यासाठीची क्वेरी आपल्याला लिहावी लागेल. मग रेकॉर्ड डिलीटची क्वेरी जी आहे ती क्वेरी, माझं एसक्यूएल थोडंसं कच्चं आहे. मी रेकॉर्ड डिलीट करण्यासाठी क्वेरी बघतो. ओके, होल्ड करा. हा माझा टेबल आहे. हा टेबलला राईट क्लिक केला, स्क्रिप्ट टेबल ॲज डिलीट. ओके, डिलीट क्वेरी कशी दिली आहे त्यांनी? डिलीट फ्रॉम टेबल नेम वेअर सर्च कंडिशन, हो ना. क्वेरी दिली आहे डिलीट फ्रॉम टेबल नेम वेअर कंडिशन दिली आहे. कशावर तुम्हाला डिलीट ठेवायचा? रोल नंबरवर डिलीट टाकायचं आहे, नेमवर टाकायचं आहे का कॉन्टॅक्ट नंबरवर डिलीट टाकायचं आहे? मग त्याच्यानुसार मी माझी क्वेरी आता इकडे येऊन डिझाईन करून घेतो. त्यानं क्वेरी काय सांगितलंय की डिलीट डिलीट DELETE डिलीट फ्रॉम टेबल नेम STUDREC वेअर SRNO इक्वल टू, कुठून येणार आहे SRNO? हा माझा टेक्स्ट बॉक्स SRNO च्या टेक्स्ट मधून येणार आहे. माझी डिलीटची क्वेरी डिझाईन केली, बाकी काहीही चेंजेस मी करणार नाही. मग कमांडचा कनेक्शन दिला, कमांडला टेक्स्ट दिली आणि कमांडला म्हटलं एक्झिक्यूट कर. रेकॉर्ड डिलीट झाला. रेकॉर्ड डिलीट झाल्यानंतर रिफ्लेक्शन पुन्हा कुठं दिसलं पाहिजे? मला माझ्या ग्रीडमध्ये दिसलं पाहिजे, म्हणून मी ग्रीडला कॉल केलं आणि मग माझ्या ग्रीडची जी मेथड लिहिली होती डिस्प्ले डेटा नावाची मेथड, त्या डिस्प्ले डेटा नावाच्या मेथडला मी रिकॉल करून घेतला. रेकॉर्ड डिलीट करण्यासाठीची प्रोसिजर अडॅप्ट केली. तसंच रेकॉर्ड अपडेट करायचा आहे मला. मग रेकॉर्ड अपडेट करण्यासाठी पण मला क्वेरीज लिहाव्या लागतील. अगेन आय डू द सेम थिंग. हे घेतलं मी, इथं घेतलं वापस. क्लिअर? आता इथं मला अपडेटची क्वेरी स्पेसिफाय करायची आहे आणि अपडेट तुम्हाला काय करायचं हे ठरवा अगोदर. ठीक आहे, अपडेट तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर करायचा आहे तर त्यानुसार तुमची क्वेरी गेली पाहिजे. अपडेट तुम्हाला नेम करायचा आहे तर त्यानुसार तुमची क्वेरी गेली पाहिजे. अपडेट तुम्हाला नेम आणि कॉन्टॅक्ट नंबर दोन्ही करायचे असतील तर अकॉर्डिंगली तुमची क्वेरी फायर झाली पाहिजे. ओके, सो यू हॅव टू डिसाइड इट फर्स्ट ऑफ ऑल की तुम्हाला अपडेशन्स कशावर ठेवायचे आहेत. डन. मग अपडेट क्वेरी कशी असेल तर त्याच्यासाठी मी पुन्हा माझ्या टेबलला राईट क्लिक केलं, स्क्रिप्ट ॲज, मी अपडेट वर आलो. मी अपडेट क्वेरी फाइंड आउट केली. कशी आहे अपडेट क्वेरी? अपडेट टेबल सेट कॉलम नेम इक्वल टू आणि कंडिशन दिली वेअर. ठीक आहे, यातला सेट काय करतो? कोणत्या कॉलमवर तुम्हाला चेंजेस करायचे आहेत? एस नेम मध्ये चेंज करायचं आहे, SRNO चेंज करायचा आहे का SCNO मध्ये चेंज करायचं आहे? कोणत्या कॉलम मधला डेटा तुम्हाला बदलायचा आहे? आणि सर्च कंडिशन, त्याच्यासाठी तुम्हाला ट्रेस कुठे ठेवायचा आहे? रोल नंबर नुसार का तुमच्या नेम नुसार का तुमच्या कॉन्टॅक्ट नंबर नुसार? या पद्धतीने ही आपली अपडेट क्वेरी चालेल. ओके, अपडेट क्वेरी काय सांगते? अपडेट टेबल नेम सेट कॉलम नेम इक्वल टू व्हॅल्यू वेअर सर्च कंडिशन. मग ह्या पद्धतीने अपडेट क्वेरी, मी अपडेट क्वेरी सुद्धा इथे डिझाईन करून घेतो. अपडेट क्वेरी लिहिली UPDATE अपडेट. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलंय? अपडेट नंतर टेबल नेम सांगितलाय, हो ना. अपडेट टेबल नेम कोणता आहे आपला? STUDREC. त्यानंतर सेट कीवर्ड, सेट नेम स्टुडंट नेम इक्वल टू
आता हा जो स्टुडंट नेम आहे, हा स्टुडंट नेम कोणता आहे तो आपल्याला द्यायचा आहे आणि स्टुडंट नेम जो आहे तो स्ट्रिंग आहे म्हणून सिंगल कोट आला. त्याला सोबत मी कॉन्कॅटिनेट केलं. मी स्टुडंट नेम कुठून देणार आहे माझ्या txt यस नेमच्या टेक्स्ट बॉक्स मधून त्याची टेक्स्ट प्रॉपर्टी कॉल केली, रिकॉन्कॅटिनेट केलं. सिंगल कोट जो ओपन झाला होता त्याला मी क्लोज केला. त्यानंतर लिहिलं वेअर क्लाउज. मी वेअर कुणावर ठेवतोय, माझ्या SRNO वर ठेवतोय. SRNO वर ठेवलं. वेअर SRNO सिरियल नंबर इक्वल टू तो कुठून येणार आहे, माझ्या txt SRNO मधून येणार आहे म्हणून txt SRNO डॉट टेक्स्ट. ह्या पद्धतीनं मी अपडेट क्वेरी डिझाइन करून घेतली. अपडेट टेबल नेम सेट कॉलम नेम इक्वल टू व्हॅल्यू वेअर कॉलम नेम इक्वल टू व्हॅल्यू म्हणजे वेअर कंडिशन. आणि बाकीचं मी जशाला तसं ठेवलं, बाकी कुठेही चेंज केला नाही. फक्त चेंज कुठे केला, अपडेट कमांड लिहिली, स्ट्रिंग मध्ये अपडेट कमांड बदलली. आणि अपडेट कमांड बदलल्यानंतर पुन्हा रिफ्लेक्शन मला ग्रिड मध्ये दिसलं पाहिजे म्हणून वापस मी ग्रिडला कॉल केला. ग्रिड घेतलं, डिस्प्ले डेटा ग्रिडला कॉल केला. दॅट इज ऑल. माझं ऍप्लिकेशन कंप्लीट झालं. या ऍप्लिकेशन मध्ये इन्सर्ट आहे, अपडेट आहे आणि डिलीट आहे. तिन्ही क्वेरीज रन होतात. आपण ह्याला एकदा रन करून बघूया आपल्या ऍप्लिकेशनला. ऍप्लिकेशनला मी रन केलं. डन. स्टुडंट रोल नंबर, मी स्टुडंट रोल नंबर दिला 1. स्टुडंटचं नेम दिलं RIYAJ रियाज. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि रेकॉर्ड ऍड केलं. बिफोर ऍडिंग द रेकॉर्ड, मी ऍड बटनला क्लिक करण्याच्या अगोदर बघा, रेकॉर्ड इन द रेकॉर्ड लिस्ट इन द टेबल जे म्हणते ना, आणि खाली तुमचं ग्रीड एक्सपेक्टेड होतं, पण तुमच्या टेबलमध्ये एकही रेकॉर्ड नाही, त्यामुळे ग्रीड काही आला नाही. आता मी ज्यावेळेस ऍड रेकॉर्ड म्हणतो त्यावेळेस रेकॉर्ड तुमच्या टेबलमध्ये आणि प्लस तुमच्या ग्रीड मध्ये डिस्प्ले व्हायला पाहिजे. येस, युअर ग्रीड इज नाव. आणि पुन्हा बघा, तुमचे टेक्स्ट बॉक्सेस क्लिअर झाले आणि वापस कर्सर कुठे जाऊन पडला, रोल नंबरच्या टेक्स्ट बॉक्स मध्ये जाऊन पडला. नाव रोल नंबर इज 2. स्टुडंट नेम इज, स्टुडंट नेम ठेवूया अमित. अमितचा कॉन्टॅक्ट नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ऍड रेकॉर्ड, देर इज रिफ्लेक्शन. I'll add one more record, record number 3, आणि record number 3 दिला JYOTI ज्योती, आमच्या माशाळकर मॅडम. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ऍड केलं, रेकॉर्ड आले. मला रेकॉर्ड डिलीट करायचा आहे. मी 1 नंबर दिला, 1 नंबर रेकॉर्ड नंबर 1, आणि मी डिलीट म्हणालो, रेकॉर्ड नंबर 1 डिलीट झाला. इनफॅक्ट हा रेकॉर्ड आता तुमच्या टेबल मधून सुद्धा डिलीट झाला आहे. सायमल्टेनियसली मी तुम्हाला टेबलही दाखवतो. हा माझा टेबल, याची मी क्वेरी सेट करून घेतो. सिलेक्ट क्वेरी सेट करून घेतली. ही सिलेक्ट क्वेरी आहे. या सिलेक्ट क्वेरीला मी एक्झिक्यूट केलं. माझी सिलेक्ट क्वेरी एक्झिक्यूट झाली. माझ्या टेबलमध्ये सिरियल नंबर 2 सिरियल नंबर 3 दोनच रेकॉर्ड झाले, म्हणजे रेकॉर्ड एक डिलीट झाला. अगेन आय ऍड वन मोर रेकॉर्ड इन द टेबल. टेबलमध्ये आणखी एक रेकॉर्ड आपण ऍड करून घेऊया. मी दिलं रोल नंबर 4. स्टुडंटचा नेम दिला, स्टुडंटचा नेम फॉर एक्झाम्पल VDP. कॉन्टॅक्ट नंबर दिला VDPचा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. चुकीचा आहे, सेव्ह करून घेऊ नका. ऍड रेकॉर्ड, नवीन रेकॉर्ड टेबलमध्ये ऍड झाला. अरे 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 अरे, हे इथून याला थोडस बंद करतो. क्वेरी विझार्ड याचा 2 सेकंद थांबा. क्लोज क्लोज. वापस आपण ह्याला रन करतो. रन केलं पुन्हा एकदा. रेकॉर्ड नंबर 4 VDP. कॉन्टॅक्ट नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ऍड रेकॉर्ड,
रेकॉर्ड ऍड झाला. ओके, ह्या पद्धतीनं तुम्हाला डेटाबेसवर वर्कआउट करता येतं. आता रेकॉर्ड नंबर 4चं नाव चुकलंय असं मला वाटतंय, म्हणून मी रेकॉर्ड नंबर 4 दिलं. त्याचं नाव जे आहे ते नाव बदलायचं होतं. मी बदललं नाव दिलं GORD गोरडे सर आमचे, आणि मी अपडेट केलं. रेकॉर्ड अपडेट झाला. नाव इन्स्टेड ऑफ VDP द नेम इज गोरडे. क्लिअर? ह्या पद्धतीनं आपल्याला वर्कआउट करता येईल, आपल्या ऍप्लिकेशन सोबत काम करता येतं. ओके, हा आलेला एरर आत्ताचा. सो दिस इज वर्किंग विथ SQL सर्व्हर डेटाबेस कनेक्टिव्हिटी. इथं इन्सर्ट आहे ऍड बटन साठी, तुमचं डिलीट बटन, त्यासाठीची डिलीट क्वेरी. फक्त मी क्वेरी मध्ये बदल करतोय, बाकी मात्र हे मी जशाला तसं ठेवलंय. याच्यामध्ये कुठेही चेंज केलेला नाहीये. इनफॅक्ट अपडेट मध्ये सुद्धा अपडेट जशाला तसं ठेवलेलं आहे. अपडेट मध्ये काहीही बदल केलेला नाही, आणि अपडेट क्वेरी बदलली आहे तेवढी फक्त, आणि बाकीचे हे ज्या गोष्टी आहेत ह्या ऍज इट इज ठेवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मी काहीही चेंज केलेला नाही. मी मागे म्हणालो होतो की डेटाबेस मध्ये चेंजेस जर तुम्हाला करायचे असतील, डेटाबेस इन द सेन्स तुमच्या टेबल मधल्या डेटा मध्ये जर काही चेंजेस होत असतील, म्हणजे डेटा इन्सर्ट होत असेल, अपडेट होत असेल, टेबल मधला डेटा, रेकॉर्ड अपडेट होत असतील, रेकॉर्ड डिलीट होत असतील, तर त्याच्यासाठी तुमचा कमांड ऑब्जेक्टच काम करतो. दुसऱ्या ऑब्जेक्टला वापरायची गरज पडत नाही. तुमचा अडॅप्टर हा फक्त फेच आउट करून देतो, तुम्हाला रेकॉर्ड फेच करून देतो, आणि तो रेकॉर्ड फेच केलेले तुम्हाला कसे वापरायचे ते तुम्ही ठरवायचे. फेच केलेले रेकॉर्ड कुठं कुठं दाखवायचे आहेत. अडॅप्टर हा तुमचा क्वेरी रन करण्यासाठी नाहीये, किंवा इन्सर्ट अपडेट डिलीट मॉडिफाय साठी नाहीये. हा, तुम्हाला सिलेक्ट क्वेरी फायर करायची ना, सिलेक्ट क्वेरी साठी तुमचा कमांड ऑब्जेक्टही काम करतो, सिलेक्शन देतो तुम्हाला, आणि प्लस तुमचा अडॅप्टरही काम करतो तुमच्या रेकॉर्ड फेच आउट करून देण्यासाठी. दोघेही काम करतात. मग कमांड ऑब्जेक्ट वापरण्यापेक्षा मी अडॅप्टर वापरतो ना. तुमच्या कमांड ऑब्जेक्टची एक मेथड आहे. कमांड ऑब्जेक्टची आपण एकच मेथड वापरली आहे, एक्झिक्यूट नॉन क्वेरी नावाची मेथड वापरली आहे. तसं तुमच्या कमांड ऑब्जेक्ट सोबत अजून एक मेथड आहे, एक्झिक्यूट रीडर नावाची मेथड. ही एक्झिक्यूट रीडर नावाची मेथड काय करते, रेकॉर्ड फेच करते आणि तुम्हाला रीडर अवेलेबल करून देतो. आणि मग हा जो रीडर आहे तो रीडर आपल्याला प्रिझर्व्ह करण्यासाठी आपण एक नवीन क्लास युटिलाइज करतो आपल्या एसक्यूएलचा. तो म्हणजे एसक्यूएल डेटा रीडर नावाचा क्लास आहे. एसक्यूएल डेटा रीडर नावाचा क्लास आहे हा डेटा रीडर. ह्या डेटा रीडर मध्ये जर तुम्हाला काही रेकॉर्ड्स हवे असतील तर मग तिथे तुम्ही कमांड ऑब्जेक्ट डेफिनेटली वापरा. आणि कमांड ऑब्जेक्टचे मेथड कोणते वापरायचे, एक्झिक्यूट रीडर नावाचे मेथड वापरायचे. मग एक्झिक्यूट रीडर नावाची मेथड वापरली की तुमचा हा डेटा रीडर कॅपेबल होतो तुमच्या कमांड ऑब्जेक्टनी दिलेले रेकॉर्ड होल्ड करून देण्यासाठी. हा पण रीडरच आहे, फक्त रीडिंगचं काम करतंय, बाकी काहीही करत नाही. तुमच्या डेटाबेस मध्ये चेंजेस करत नाही, तुमचा अडॅप्टर डेटाबेस मध्ये चेंज करणार नाही, तुमचा रीडर डेटाबेस मध्ये चेंज करणार नाही. डेटाबेस मध्ये चेंज करण्याचं काम तुमचा एसक्यूएल कमांड करत असतो. ठीक आहे, तर ह्या पद्धतीनं हे आपलं डेटाबेस कनेक्शनचं वर्कआउट. ठीक आहे, इथं जर काही आपल्याला क्वेरीज असतील तर अजूनही आपण क्वेरीज आपल्या रेज करू शकता, काहीही अडचण नाही.